पुण्यात आयोजित हिंदू संमेलनात मंत्री नितेश राणे यांनी जोरदार भाषण करत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय। यावेळी नितेश राणे म्हणाले, धर्मांतरण कायदा आल्यामुळे अनेक गोष्टींना आळा बसेल। हिंदू समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज असून हिंदूंची एकी दाखवण्यासाठी अशा संमेलनांचे आयोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच हिंदू भगिनींच्या सुरक्षेसाठी हिंदू बांधव कायम सोबत उभे राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। हिंदू म्हणून एकत्र येऊन ठाम भूमिका घेतली तर कुठल्याही शक्तींना प्रतिकार करता येईल असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कंपन्या जे कॉर्पोरेट जिहाद करू पाहत आहेत, मुळामध्ये त्याचे जे HR आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्या कंपनीमध्ये होत होत्या तेव्हा का थोबाड उघडलं नाही, का थांबवलं नाही? या कंपन्या नोकऱ्या देण्यासाठी आहे काय जिहाद करण्यासाठी आहे? आणि आमच्या या देवाभाऊच्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा जिहाद होणार नाही, चालणार नाही। म्हणून एक कंपनीला जिहाद केल्यानंतर टाळं लागतं। जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा जिहाद चालू आहे, कॉर्पोरेट जिहाद नावाचं,